महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर असून गेल्या 2 तासापासून ती स्थिर आहे। तर तिकडे धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाची 4 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आले, त्यामुळे पूरस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे। राधानगरी धरणाचं पाणी शहरात यायला 7 ते 8 तास लागतात, त्यामुळे त्यानंतर पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावखे आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर, पाऊस म्हटल्यानंतर कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पडणारा पाऊस जो असतो तो मोठा म्हणता येईल। अशा वेळी धरणाची पाणी पातळी आता तरी सध्या स्थिर आहे, काय अधिक माहिती मिळते? विशाल, पंचगंगा नदीची गेल्या काही तासापासून पातळी आहे ती स्थिर असल्याचं पाहायला मिळते। मात्र ती पातळी जी आहे ती धोका पातळीच्या वर आहे, त्यामुळे कोल्हापूरचा धोका आहे तो पूर्णपणे टळलेला नाही। यासोबतच पाहायला गेलं तर राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, त्यातूनही मोठ्या प्रमाणात जो विसर्ग सोडण्यात आलेला आहे तो कोल्हापूर शहरापर्यंत यायला 7 ते 8 तास लागणार आहेत। त्यामुळे यानंतर मात्र कोल्हापूर शहराची अवस्था बिकट होणार आहे। सध्या मी जयंती नाला परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी आहे ते आता पात्र सोडून शहराच्या दिशेने यायला सुरुवात झाल्याचं दिसून येते आणि त्यामुळे जर या पाण्यामध्ये आणखीन वाढ झाली तर शहराला सुद्धा महापुराचा विळखा आहे तो बसणार आहे। सध्या नदीकाठच्या अनेक गावांना आहे ते पुराच्या पाण्याने वेढले गेलेले आहे, त्यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्याचं काम आहे ते प्रशासनानं युद्धपातळीवरती घेतलेलं आहे। 2019 आणि 21च्या महापुराचा अनुभव कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाला पाठीचा असल्यामुळे यावेळी बोटीतून एकाही नागरिकांचं स्थलांतर करण्याला लागू नये अशा पद्धतीची वेळ येणार नाही या दृष्टीनं प्रशासनानं सुरुवातीपासूनच पावलं उचलायला सुरुवात केली होती। ज्यावेळी पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली त्यावेळीपासूनच आहे ते प्रशासनानं या सगळ्या बाबत आहे ती खबरदारी घेतली होती। निवारा शेड उभारणी करण्यात आली होती, शिवाय नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश आहे ते देण्यात आले होते। त्यानुसार अनेक नागरिकांनी सध्या स्थलांतर केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे जरी पाणी वाढलं तर नागरिकांची जीवितहानी होणार नाही या दृष्टीनं आहे ते प्रशासनानं आता खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरचा धोका अद्याप टळलेला नाही। अलमट्टी धरण जे कोल्हापूरसाठी इफेक्टिव्ह आहे त्या धरणातून 3 लाख क्युसेस इतका विसर्ग करावा अशा पद्धतीची मागणी आता होताना पाहायला मिळतात। सकाळीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा कर्नाटक सरकारकडे ही मागणी केली, तर आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा केंद्रीय मंत्र्यांची आज भेट घेऊन या संदर्भातली मागणी आहे ती केलेली आहे। जर हा विसर्ग वाढला तर कोल्हापूरची परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे। त्यामुळे आता कर्नाटक सरकार अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवणार का याकडेच आता सगळ्या कोल्हापूरवासियांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते। विशाल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे राज्यातलं पाऊस